नमस्कार मित्रांनो. आजच्या भयकथेमध्ये आपण सोहम आणि त्याचे दोन मामे भाव, दोन आते भाव रात्री 12 नंतर एका फोर व्हीलरने त्यांच्या गावाच्या सीमेवरनं आतमध्ये येत असताना, सीमेवरती जी उताराची जागा असते किंवा करणीची जागा असते ना, त्या करणीच्या जागेवरती आल्यानंतर त्यांची फोर व्हीलर रात्री 12च्या नंतर बंद पडते आणि तिथे त्यांना एक जो भयानक अनुभव येतो तो आज आपण या कथेमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, एके दिवशी सोहमचे दोन आत्तेभाऊ आणि दोन मामेभाऊ मुंबईवरनं सोहमच्या घरी कोकणामध्ये कुडाळ तालुक्यामध्ये यांचं गाव असतं. ते सोहमच्या घरी येतात. तर सोहमच्या फॅमिलीमध्ये त्याचे आजी आजोबा, आई वडील आणि सोहम. आणि हे सकाळी चारही जण सोहमच्या घरी पोहोचतात. सकाळी आल्यानंतर 10 वाजता फ्रेश होतात, नाश्ता होतो, दुपारचं जेवण होतं. संध्याकाळी 3 वाजता हे सर्वजण, चौघे जण आणि सोहम गावातल्या नदीवरती पोहण्यासाठी म्हणून जातात. तिथे मनसोक्त पोहतात, खूप मजा वगैरे करतात. संध्याकाळी 6-6:30 वाजता हे सगळे घराकडे परततात. अंधार पडायला लागलेला असतो. घरी आल्यानंतर पुन्हा एकदा चहा पाणी होतं आणि आता सोहमचे जे आजी आजोबा आहेत ते खळ्यामध्ये खुर्ची टाकून बसलेले असतात. मे महिन्याचे दिवस, त्यामुळे गरमी होत होती. ते सगळे अंगणामध्ये बसलेले असतात दोघे जण. हे देखील चौघे मित्र सोहम घरातून खुर्च्या आणतात आणि अंगणामध्ये त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करायला लागतात. सोहम सगळं त्यांना विचारत असतात की तुमचं कामाधंद्याचं कसं चाललंय का, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. आता मित्रांनो, काय होतं कोकणामध्ये खास करून अशा जेव्हा जुनी माणसं जेव्हा गप्पा गोष्टी करायला बसतात ना, तेव्हा फिरून फिरून विषय हा भूताखेतांच्या गोष्टीवरती येतो. आणि मग ते आपापले अनुभव सांगायला लागतात की मी भूत पाहिलं, मी देवचार पाहिला, मी राखणदार पाहिला, मी हडळ पाहिली. आणि त्यांचे अनुभव, मग ही जुनी माणसं आपापल्या आयुष्यातील जे अनुभव असतात भुताटकीचे ते सांगायला लागतात. तसं आजोबांनी एक एक अनुभव ह्या सगळ्यांना सांगायला सुरुवात केली असते. त्यामध्ये आजी देखील काही काही मध्ये मध्ये आपले अनुभव सांगत असते आणि हे सगळे मन लावून सगळ्या गोष्टी ऐकत असतात. आता सोहम कोकणातला असल्यामुळे ह्या त्याच्यासाठी काही नवीन गोष्टी नव्हत्या, परंतु ते सगळेजण 4 जण मुंबईचे असल्यामुळे त्यांच्यासाठी ह्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी होत्या. पण एका पॉइंटवरती त्यांना देखील वाटतं की असं भूत खेत असा काही प्रकार नसतो. आजोबा सांगतायत खरे, पण काय माहित असा काही प्रकार असतो का? आजपर्यंत आम्ही तर काही कधी भूत पाहिलं नाही, कधी अशा गोष्टींना आम्ही सामोरं गेलो नाही, तर ह्या गोष्टी खऱ्या कशा म्हणायच्या? परंतु आजोबा मात्र सांगत असलेले अनुभव अगदी त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेलेच आहेत असं त्यांना वाटायला लागतं आणि हे म्हणतात की असं असू शकतं कदाचित. आता दुसऱ्या दिवशी सोहम आपल्या गावातल्या एका माणसाची फोर व्हीलर, म्हणजे टाटा सुमो जी असते पूर्वीची गाडी, ही गोष्ट 20-22 वर्षापूर्वीची आहे. तर टाटा सुमो त्याने सांगितलेली असते ह्या चौघांना आणि आपल्याला, कारण ते दुसऱ्या दिवशी मालवणमध्ये देवबाग तारकर्ली त्यांना फिरायचं असतं आणि म्हणून त्यांनी टाटा सुमो सांगून ठेवलेले असते. सकाळी ते उद्या निघणार होते. आता म्हणता म्हणता 9 वाजले. सोहमच्या आई वडिलांनी सगळ्यांना जेवण वाढले, सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि ह्यांच्या ह्या गोष्टी चाललेल्या असतात त्या पाहून आजोबा त्यांच्याकडे येतात. ते म्हणतात की तुम्ही उद्या फिरायला जाणार आहात का मालवणला? तर हे म्हणतात हो. पण ते म्हणतात की उद्या तुम्ही फिरायला जा, दिवसभर फिरा, काय मजा मस्करी, काय जिथे काय करायचं ते करा, परंतु संध्याकाळी 6च्या आत मात्र तुम्ही सगळ्यांनी घरी आलं पाहिजे, 5ही जणांनी. तर हे म्हणतात की असं काय आजोबा, ह्या सगळ्या गोष्टी अशा टाइम टू टाइम कशा होतील, आम्हाला थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो. तसं 6 वाजता येणं शक्य होईल न होईल सांगता येत नाही. पण सोहमचे आजोबा थोडे रागाने सांगतात की नाही, मी सांगतोय ना तुम्हाला, तो 6च्या अगोदर, कातर वेळेच्या अगोदर तुम्ही गावामध्ये आलं पाहिजे, घरी आलं पाहिजे. दिवसभर काय ते फिरायचंय, काय हिंडायचंय ते हिंडा. आता हे सगळेजण म्हणतात ठीक ठीक आहे, चला आम्ही 6 वाजता येतो, पण ते काय यायचं ते तरी सांगा, कारण आम्ही इथे मजा मस्ती करायला आलो, थोडाफार उशीर होईल. तर आजोबा त्यांना सांगतात की हे पहा, उद्या अमावास्या आहे आणि अमावास्येच्या दिवशी आपल्या गावच्या सीमेवरती जे पूल आहे, त्या पुलावरती जी उताराची जागा आहे ना, तिथे चित्रविचित्र भुताटकीचे प्रकार घडतात. गावातले कोणीही व्यक्ती अमावास्येच्या दिवशी रात्री 8च्या नंतर त्या पुलावरून येतही नाही आणि जातही नाही. आजूबाजूच्या सगळ्या गावातल्या लोकांना माहिती आहे की ते पूल किती बदनाम आहे, किती किती तिथे चाळा आहे, किती तिथे भुताटकी आहे, हे सगळं सगळ्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे रात्री 8 नंतर त्या पुलावरनं कोणीही ये-जा करत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय 6च्या आत तुम्ही घरी या. हे म्हणतात की आजोबा, पण ती उतार्याची जागा, ती करणीची जागा म्हणताय, म्हणजे हे नक्की काय प्रकार असतो?
आजोबा म्हणतात, तुम्हाला एवढे तुम्ही मोठे झाला, तुम्हाला उतारा करणे ह्या गोष्टी माहीतच नाही. ते म्हणतात, की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकल्यात, पण नक्की काय असतं हे आम्हाला माहीत नाही. आता आजोबा सांगतात, की करणी, उतारा म्हणजे काय असतो? समजा एखाद्या व्यक्तीला भुताटकीची बाधा झाली, भुताची बाधा झाली किंवा प्रेतात्म्याची बाधा झाली. तर तो प्रेतात्मा त्याच्या शरीरातून बाहेर काढण्यासाठी म्हणून मांत्रिकाकडे न्यावं लागतं आणि तो मांत्रिक मग त्याच्या अंगावरनं ओवाळणी करून उतारा करायला सांगतो. म्हणजे काय? तर एखाद्या सुपामध्ये अ, कोहळा असेल, पपई असेल, पिठाची बाहुली, एखादं अंड, बिबा, वेगवेगळ्या झाडांची पानं, अष्टधान्य असं ठेवून ज्या व्यक्तीला भूतबाधा झाली तिला तिच्या घराच्या उंबऱ्यावरती बसवलं जातं आणि ते सुपामध्ये ठेवलेल्या सगळ्या वस्तू अशा त्याच्या अंगावरनं 3 वेळा फिरवल्या जातात आणि नेऊन जिथे आमची सीमा आहे गावची, जिथे पूल आहे ना, तिथे नेऊन ते रस्त्याच्या बाजूला सोडलं जातं. जे आजूबाजूला तिचे जंगल आहे, झाडं-झुडपं आहे, तिथे नेऊन ते सगळा उतारा सोडला जातो आणि सगळी जी भुतावळ आहे किंवा तिथला जो चाळा आहे, वाईट शक्ती आहेत, त्या सगळ्या त्या सीमेवरती आहेत आणि अमावास्या आली, की ह्या सगळ्या शक्ती जागृत होतात आणि तिथून येणाऱ्या, जाणाऱ्या माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, की उद्या अमावास्या आहे, तुम्ही 6च्या आत घरी या. हे सगळे म्हणतात, "ठीक आहे आजोबा, आम्ही नक्की प्रयत्न करू उद्या सकाळी यायचा." सगळे रात्री झोपतात, सकाळ होते. सकाळी 8 वाजता हे मालवणला फिरायला जातात. दिवसभर यांचं फिरणं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी देवबाग, तारकर्ली, सिंधुदुर्ग किल्ला, रॉक गार्डन सगळ्या ह्या गोष्टी त्याच्या फिरून जातात. त्यानंतर वॉटर स्पोर्ट करतात आणि त्यानंतर जेवण वगैरे होतं. तोपर्यंत संध्याकाळचे 6 त्यांना मालवणमध्येच वाजतात आणि 6 वाजल्यानंतर मात्र सोहमला त्या आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीची आठवण होती, की आपल्या सर्वांना आजोबांनी सांगितले 6च्या आत तुम्ही गावात आलं पाहिजे आणि 6 वाजले आम्ही अजून मालवणमध्ये आहोत. आता करायचं काय? तर ते मित्र म्हणतात, "नाही रे, तुझे आजोबा सगळे जुन्या विचारसरणीचे त्यामुळे ह्या सगळ्या भुतांच्या गोष्टी सांगतात. भूतं वगैरे असं काही नसतं. आम्ही कधी असला अनुभव घेतला नाही. तू स्वतः घेतलायस का?" सोहम सांगतो, "मी कधी अनुभव घेतला नाही, पण आजोबा आमचे खोटे बोलत नाही. आजोबा जे काही सांगतात ना, ते सगळं तंतोतंत खरं असतं आणि खरं होतं. त्यामुळे आजोबांचा शब्द आजपर्यंत मी कधी मोडलेला नाही. माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर." हे म्हणतात, "जाऊ दे रे. चल आता इथे 6 वाजलेत ना, आता तिथे पोहोचायला आपल्याला अजून 1.5 तास लागेल. त्याच्यापेक्षा इथं जेवून जाऊ." आता सोहमच्या मनात नसतं, पण हे चौघेजण ऐकायला तयार नसतात. ते म्हणतात, "आता जेवूनच जायचं" म्हणून आणि हे सगळे हॉटेलमध्ये जेवण करतात. तर ह्यांना जेवण करेपर्यंत 9:30 पावणे 10 वाजतात. आता सोहम सांगतो, की "चला खूपच उशीर झालाय. निदान 12च्या आत तरी आपण आपल्या गावामध्ये जाऊ." ते म्हणतात, की "हो चला ठीक आहे. चला आता आपण जाऊया" म्हणून आणि 10 वाजता हे मालवणातून घरी यायला निघतात. रात्रीचा प्रवास, सगळीकडे काळाकुट्ट अंधार असतो कारण अमावास्या असते त्यामुळे अ, गडद असा अंधार असतो आणि आता त्यांना मात्र काही गोष्टींची चाहूल लागते. एवढा काळाकुट्ट अंधार आणि त्या अंधारातून आपण अ, मालवणातून कुडाळमध्ये येतोय. कुडाळमध्ये आल्यानंतर परत त्याच्या गावी 10-12 किलोमीटर जायचंय. असं म्हणता-म्हणता मित्रांनो, पावणे 12च्या दरम्याने ते आपल्या गावाच्या सीमेच्या आसपास आलेले असतात. गाडीचा प्रकाश पुढे पडलेला असतो. सगळा रस्ता पुढे दिसतो. दोन्ही बाजूने जंगल, घनदाट जंगल असतं. काळाकुट्ट अंधार आजूबाजूला असतो आणि ह्यांची नजर आजूबाजूला फिरत असते, की काही अघटित तर आपल्या बाबतीत घडणार नाही काय? अमावास्या जशी लागते ना, तशा अ, वेगवेगळे विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात. गावची सीमा जवळ आलेली असते. जी उतार्यांची जागा आहे, जी करण्याची जागा आहे, आजोबांनी सांगितलेली असते. सगळ्यांच्या डोक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फिरायला लागतात आणि आता मात्र थोडीफार का होईना सगळ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली असते. सगळेजण गप्प असतात. ड्रायव्हर सगळ्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करत असतो, पण सगळे शांत झालेले असतात. आता ड्रायव्हरला देखील वाटत असतं, की दमले असतील दिवसभर फिरून म्हणून कोण बोलत नाहीये. परंतु ह्यांच्या मनामध्ये ते दडपण असतं त्या उताराच्या जागेचं, करणीच्या जागेचं, त्या सीमेवरच्या जागेचं. आणि म्हणता-म्हणता सीमेच्या जवळ आता अर्धा किलोमीटर आलेले असतात. सगळेजण एकमेकांकडे बघतात, एकमेकांचे हात घट्ट पकडतात. हे आता सीमेवरच्या ह्या 1 किलोमीटरच्या भागातून आपण पुढे गावामध्ये प्रवेश केला, की मग ठीक आहे, काही होणार नाही. आता सोहम घड्याळामध्ये बघतो तर 12ला 5 मिनिटं राहिलेली असतात आणि आता समोर ते वेशीवरचं पूल ह्यांना दिसायला लागतं. ते पूल ओलांडून गेलं, की आपल्या गावामध्ये आपण प्रवेश करतोय आणि आता गाडी पुलावरती मध्यभागी येते. मध्यभागी आल्यानंतर नदीच्या पाण्याचा खळखळाट
म्हणजे मे महिन्याचे दिवस असले तरी नदी थोडीफार वाहत असते. त्याचा कळकळाट त्यांना ऐकायला येऊ लागतो. आणि हे म्हणतात की देवा बाबा ह्या एकदा सीमेच्या आतमध्ये आपण गेलो की सुटलो. आजोबांनी सांगली ती करण्याची जागा हीच आहे. आजूबाजूला बघण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बघायला डेअरिंग देखील होत नाही, कारण ती जागा ही करणीची जागा आहे, ही उतार्यांची जागा आहे. आणि मित्रांनो, हे त्या पुलाच्या मधोमध येतात आणि अचानक गाडी गचके खाऊ लागते. अशी गचके खाऊ लागते, गचके खाऊ लागते. हे विचारतात ड्रायव्हरला की असं काय होतंय, गाडी बंद पडणार की काय? गाडी रेस करा. गाडी इथे बंद पडताना आपण पुढे गेलो पाहिजे 1 किलोमीटर, इथे गाडी थांबताना याची काळजी घ्या. ड्रायव्हर म्हणतो हो मी गाडी रेस करतो, पण गाडी रेस होत नाहीये. आणि मित्रांनो, खटखट खटखट असा आवाज होतो आणि गाडी अक्षरशः त्या पूल संपता संपता येऊन बंद पडते. आता त्या सीमेवरती एक्झॅक्ट त्या उताराच्या जागेवरती, त्या करणीच्या जागेवरती यांची गाडी येऊन बंद पडलेली असते. आता करायचं काय? आतमधील लाईट लावतात हे चौघेही. ड्रायव्हर म्हणतो की आता एक काम करावं लागेल की गाडीचं बोनेट उघडून बघावं लागेल नक्की काय झालंय गाडीमध्ये बिघाडतो. सोहम सांगतो की नाही, गाडीतून तुम्ही खाली उतरू नका. दादा गाडीतून खाली उतरू नका, अमावास्या आहे आणि आपण वेशीवरती आहेत, करणीच्या जागेवरती, उताराच्या जागेवरती. आता ही जी उताराची जागा आहे ना, ती त्या ड्रायव्हरला देखील माहित असते, कारण तो त्या गावातलाच असतो. त्यामुळे मग तो म्हणतो की मग ते गाडीमध्ये बसून काय होणार आहे? जाऊन पुढे बघितल्याशिवाय बॉनेट उघडून काय समजणार नाही गाडीत काय झालंय. सोहम त्याला उतरायला देत नाही. तो म्हणतो की गाडी थोडीशी थंड झाली, 15-20 मिनिटं काही स्टार्टर मारून बघूया. गाडी सुरू झाली तर ठीक आहे, नाहीतर बघूया इथे गाडीतच बसून राहू, पण गाडीतून तुम्ही उतरायचं नाही. आता ड्रायव्हर म्हणतो की तसं नाही होणार. गाडी ही काय गरम होऊन बंद पडलेली नाही. 15-20 मिनिटं ते गाडीतच बसून राहतात. त्यांची नजर आजूबाजूला फिरत असते, काळाकुट्ट अंधार असतो. गाडी काय सुरू होत नाही स्टार्टर मारून. ड्रायव्हर म्हणतो की नाही आता मला उतरावंच लागेल, मी जातो पुढे, काय लूज कनेक्शन वगैरे काय झालं असेल तर बघतो. तर हे म्हणतात की तुम्ही पुढे गेलात तर आम्ही मात्र गाडीतून उतरणार नाही. सोहम सांगतो त्या आतेभावाला, मित्रांना, त्या मामे भावांना सांगतो की तुम्ही कोणीही गाडीतून उतरायचं नाही, गाडीतच बसून राहा, कारण हीच ती जागा आहे जी आजोबांनी सांगितली उतरायची जागा. तर मित्रांनो, हे उतरत नाही. आता ड्रायव्हर पुढे जातो आणि सगळे गाडीमध्ये बसलेले आहेत आणि ड्रायव्हर तो बोनेट उघडतो. जसं बोनेट उघडतो ते बोनेट असं काचेच्या वरती येतं आणि पुढे दिसण्याचं बंद होतं आणि तो ड्रायव्हर आहे तो काहीतरी हा हा म्हणजे ढवळतोय त्या बॉनेटच्या उघडून इंजिनाच्या तिकडे, असं त्यांना म्हणजे जाणवू लागतं डोळ्यांना, म्हणजे कानांना. थोडीशी हालचाल जी त्यांना जाणवत असते की काहीतरी हा करतोय म्हणून. काही वेळानं त्याची जी हालचाल असते की त्याचा तो पाने वगैरे घेऊन काय खोलत असतो, त्याचा आवाज मात्र बंद होतो. आणि हे म्हणतात की आत्ता ड्रायव्हर तर पुढे होता, त्याचा आवाज येत होता पाण्याने काहीतरी खोलतोय नट वगैरे त्याचा, आणि आता बंद कसा काय झाला आवाज? हे गाडीतून हाक मारतात, ड्रायव्हर दादा, अहो ड्रायव्हर दादा, काय झालं काय तिथे? नाहीतर तुम्ही गाडीमध्ये या. तर एक नाही दोन नाही, समोरून कोणताही प्रतिसाद त्या ड्रायव्हरचा येत नाही. पुन्हा हे सगळेजण हाक मारतात की ड्रायव्हर दादा, हो ते त्या भानगडीत पडू नका, तुम्ही गाडीमध्ये या. तर देखील कोणताही प्रतिसाद समोरून त्या ड्रायव्हरचा येत नाही. आता मात्र हे घाबरतात, झालं काय? ड्रायव्हर गेला की कुठे, किंवा तो ओ का देत नाहीये, किंवा आम्हाला प्रतिसाद का देत नाहीये? यांची आता जीवाची काहिली व्हायला लागते. यांच्या हृदयामध्ये धडधड सुरू होते की झालं काय? तो आता तर बॉनेटच्या मागून गाडी खोलत होता किंवा काहीतरी पाने वगैरे घेऊन काहीतरी करत होता, त्याचा आवाज येतो, अचानक आवाज बंद झाला. एवढे हाका मारून देखील तो काही प्रतिसाद देत नाही. हे मित्र त्याच्या, म्हणजे त्याचे आतेभाऊ मामे म्हणतात की सोहम आता गाडीत बसून काय होणार आहे, त्याला बघावं लागेल काय नक्की झालं ते. सोहम म्हणतो नाही, उतारायची जागा आहे, तुम्ही गाडीच्या बाहेर जाऊ नका, नाहीतर नक्कीच काहीतरी आपल्या बाबतीमध्ये होणार. तो म्हणतो की झक मारीत गेले ती उतारायची आणि करण्याची जागा, त्या ड्रायव्हर दादांना आपल्याला बघितलं पाहिजे. हे गाडीचे दरवाजा उघडतात आणि बाहेर जातात. बाहेर जातात तर बॉनेट असंच उघडं असतं आणि जो पाना असतो तो पाना तिथेच त्या नटाला लावलेला असतो, पण त्या जागी ड्रायव्हर मात्र नसतो. हे चौघेजण सोहमला सांगतात, सोहम गाडीच्या बाहेर आहे. अरे तो ड्रायव्हर नाहीये, बॉनेट उघडलेलं आहे, पाना इथे ठेवलेला आहे, पण ड्रायव्हर नाहीये. हे आता बॅटरीचा म्हणजे मोबाईलची बॅटरी पेटवून आजूबाजूला बघतात, कुठेही तो ड्रायव्हर त्यांना दिसत नाही. तो जोर जोरात हाका मारतात. आता सोहम पण गाडीच्या बाहेर उतरलेला असतो. तो म्हणतो, ड्रायव्हर दादा, हो कुठे गेलात? इकडे या, गाडीकडे या, आम्ही तुमची वाट पाहतो. कुठे गेलात? काय झालं? यांना काहीच समजत नाही की एवढ्या ह्या 5-10 मिनिटांमध्ये झालं काय त्या ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये. ते शोधता शोधता हे चौघेजण थोडे थोडे पुढे जात असतात आणि पुढे जाता जाता सोहमच्या एका मामे भावाचा पाय
कुठच्या तरी नरम वस्तूवरती पडला असं त्याला जाणीव होते. आणि तो म्हणतो की माझा पाय कशा तरी नरम वस्तूमध्ये गेला, माझं चप्पल तिथे रुतलं म्हणून. आता ते हे बघतात की काय झालं. बघतात तर तो रस्त्याच्या बाजूला ठेवलेला उतारा असतो एका सुपामध्ये, ती जी पिठाची बाहुली असते ना, करणीची किंवा उतारा केलेल्याची, त्या पिठाच्या बाहुलीवरती त्याच्या मामे भावाचा पाय पडलेला असतो. ती पिठाची बाहुली इथून तिचं मान कट झालेली असते. सोहम हे सगळे पाहिल्यानंतर तो घाबरा-गुबरा होतो. त्याला सांगतो, की "ते झाड, ते चप्पल टाकून दे. ते चप्पल पुन्हा वापरू नको आणि दुसरं चप्पल तिथे टाक आणि चला सगळे गाडीमध्ये बसूया." आता गाडीमध्ये येणार कसे? तिथे गाडीमध्ये हे गाडीकडे यायला निघतात तर गाडी त्यांना दिसत नाही मागे. बघतात तर अरे गाडी गेली कुठे? पूल तर ते दिसत असतं. त्या पुलाचे साईडला जे रेलिंग लावलेलं असतं, त्याला रंग काढलेला असतो. तो त्या काळोखामध्ये अंधुक-अंधुक दिसत असतो, पण गाडी दिसत नाही. हे चौघेजण आता मागे फिरतात आणि बघतात आजूबाजूला मोबाईलच्या टॉर्चने तर गाडी दिसत नाही, तो ड्रायव्हर दिसत नाही. आता मात्र त्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असे दिवे पेटलेले कुठे-कुठे दिसतात असे आजूबाजूला. तर हे म्हणतात, "हा काय प्रकार आहे? अचानक आता इथे आलो तर काळा-कुट्ट अंधार होता दोन्ही बाजूला आणि आता हे दिवे कसे दिसायला लागले?" सोहमचे मित्र म्हणजे त्याचे जे आते-भाऊ, मामे-भाऊ असतात ते निरखून पाहतात तर सगळीकडे ते उतारे ठेवलेले असतात सुपामध्ये, छोट्या सुपामध्ये, मोठ्या सुपामध्ये आणि तिथे तो पिठाचा दिवा लावलेला असतो. ते सगळे दिवे त्यांना इकडे-तिकडे दिसायला लागतात. हे म्हणतात, की "काय हा प्रकार आहे?" आजोबांनी सांगितलं होती उतार्याची जागा आहे. जसं त्यांनी वर्णन केलं तसंच हे दिसतंय सगळं आपल्याला. सोहम म्हणतो, की "आता थांबायचं नाही." झक मारत गेली ती गाडी. त्या ड्रायव्हरचं काय ते आपण नंतर पाहूया. "चला पळा. इथून 2 किलोमीटरवरती आपलं घर आहे. चला धावा, धावा. आपण इथे थांबायचं नाही. नाहीतर आपल्याला ही भुताटकी या ठिकाणी गिळंकृत करणार. चला धावा." सगळेजण धावतायत, धावतायत, धावतायत. आता किती धावणार धावून-धावून? एक अर्धा किलोमीटर ते कसेबसे धावत येतात. सगळ्यांना धाप लागलेली असते. आणि आता सगळेजण रस्त्याच्या मधोमध उभे राहून मागे वळून पाहतात ना, काहीच दिसत नाही. ते पिठाच्या जे दिवे लावलेले असतात ते कुठे-कुठे पेटलेले त्यांना मात्र दिसत असतात. आता हे म्हणतात, की काही झालं तरी आता इथे थांबायचं नाही. चला कसेबसे आपण घरी जाऊ. आता पुन्हा हे घराच्या दिशेने तोंड करतात आणि आता चालणार एवढ्यात सोहनच्या मामेभावाच्या खांद्यावरती कोणीतरी असा हात ठेवल्याची जाणीव त्याला होते आणि तो जोरदार ओरडतो, "सोहम, सोहम, माझ्या खांद्यावरती कोणीतरी हात ठेवलाय." सगळेजण पाठी वळून पाहतात तर कोणी नसतं. पण तो म्हणतो, की "अरे, इथे माझ्या कोणीतरी हात ठेवलाय ना." त्याचा हात असा थंडगार असा बर्फासारखा होता. "इथे हात लावून बघा माझ्या." आणि ते ना इथे हात लावून बघतात तर अक्षरशः बर्फाने कसं असं शेकल्यानंतर थंडगार होईल ना, तसा त्याचा खांदा एकदम थंडगार झालेला असतो. त्यांना काही समजत नाही, पण मामेभाऊ सांगतोय, "बर्फासारखा कोणाचा तरी हात होता. त्याचा स्पर्श असा मला इथे झाला खांद्याकडे." हे म्हणतात, की 100% कारण आपण हात लावला तेव्हा खरोखरच याचं अंग बर्फासारखं थंडगार लागत होतं. आता हे म्हणतात, की काहीतरी आपल्या बाबतीमध्ये होतंय. चला धावा, धावा. हे धावण्याचा प्रयत्न करतात. तेवढा मागून जोरजोरात हसलेल्याचा आवाज येतोय आणि हसलेल्याचा आवाज आल्यानंतर हे सगळेजण जेव्हा मागे वळून पाहतात ना मित्रांनो, तेव्हा अशी एक 9-10 फुटाची पांढरी शुभ्र आकृती. तिचा चेहरा पूर्ण दिसत नसतो, आकार दिसत असतो. खोल डोळे, तोंडाचा भाग असा काळसर असा, दोन्ही डोळे काळसर आणि विचित्र अशी आकृती आणि त्याचे लांब सडक हात असे त्यांना दिसत असतात, त्या सगळ्या अंधारामध्ये. आणि हे म्हणतात, की "हा काय प्रकार आहे? हा काय पांढरा शुभ्र असा प्रकाश दिसतोय किंवा एखादी आकृती दिसते जी आमच्या मागून धावते?" आणि हे सगळे तो प्रकार पाहून आता म्हणतात, की "चला आता मागे बघायचं नाही. चला पुढे आपण बघू धावत-धावत आपल्या घरी जाऊ." सगळे धावतायत, धावतायत तेव्हा पुन्हा एकदा त्या दुसऱ्या आत्तेभावाच्या खांद्यावरती ती आकृती हात ठेवते आणि तो देखील हात त्याचा जो स्पर्श होतो तो अगदी बर्फासारखा थंडगार असा त्याला लागतो. तो देखील ओरडतो, "अरे माझ्या इथे स्पर्श केला त्या आकृतीने. माझं अंग थंडगार झालंय." सगळेजण हात लावून बघतात तर खरोखरच थंडगार झाले असतात आणि ती आकृती 9-10 फुटाची यांच्या मागून धावत असते, चालत असते. ते थांबले की ती थांबते. ती धावायला लागली की ती धावत असते. आता मित्रांनो हे रडकुंडीला येतात, की आजोबांनी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या गोष्टी आम्ही पाळल्या नाहीत म्हणून हे सगळं आमच्यावरती उडवलंय. आता करायचं काय? ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करत घरी जावं लागणार. तेवढ्यात हे आता पुन्हा एकदा धावायला लागले आणि तेवढ्यात जोरजोरात कुठेतरी रडतंय असा त्यांना आवाज येऊ लागला
आणि ते सगळेजण जागच्या जागी थांबतात आणि आवाज त्यांना मात्र ओळखीचा वाटतो, की हा आवाज ओळखीचा वाटतोय, वाचवा, वाचवा आणि जोरजोरात रडतंय. मित्रांनो मागे वळून ते पाहतात ना, तर तो ड्रायव्हर असतो ना, त्या ड्रायव्हरच्या अक्षरशः असा केसांना पकडून ती पांढरी आकृती रस्त्यावरनं त्याला फरफटत, फरफटत ओढून त्यांच्या मागनं घेऊन येत असते आणि तो अक्षरशः ओरडत असतो, "वाचवा, वाचवा, धावा" आणि जोरजोरात रडत असतो. आणि आता हे मोबाईलची बॅटरी मारून पाहतात तर अक्षरशः तो ड्रायव्हर हे सांगतो, "अरे, त्या ड्रायव्हर दादांना आपल्याला वाचवलं पाहिजे. त्यांना वाचवलं पाहिजे, नाहीतर ती जी पांढरी आकृती त्यांच्या बाबतीमध्ये काहीतरी वाईट करणार." सोहम म्हणतो, की "नाही आपल्याला थांबून चालणार. जर आपण जरी थांबलो तर आपली परिस्थिती त्यांच्यासारखीच होईल. चला धावा, धावा." मित्रांनो हे धावतात, धावतात. तसे धावतात ना तसा ती पांढरी आकृती ना त्या ड्रायव्हरला केसाला धरून घडाबडा लोळत, लोळत त्यांच्या मागनं धावत असते. हे कसेबसे आता घराच्या समोर आलेले असतात. पाठी एकदा वळून पाहतात तर लांब अशी ती आकृती, पांढरी आकृती त्यांना त्या काळोखामध्ये स्पष्ट दिसत असते. पूर्ण काळोख. अमावास्येची रात्र, चांदण्या दिसत असतात कुठे-कुठे, पण प्रकाश नसतो. तरी देखील ती पांढरी आकृती त्यांना दिसत असते. तो ड्रायव्हर जोरजोरात रडत असतो, "वाचवा, कुणीतरी मला वाचवा, धावा." आणि तो जोरजोरात रडत असतो. हे सगळेजण घरी येतात, घराचे दरवाजे वाजवतात. आजी-आजोबा दरवाजा उघडतात आणि यांना घाबरे-घुबरे झालेले पाहून म्हणतात, की "झालं काय? तुम्ही असे रडकुंडीला का आलाय? तुम्ही घामाघूम का आलाय? तुमचे कपडे कसे काय भिजले?" ते सांगतात, की पहिल्यांदा दरवाजा बंद करून घ्या." दरवाजा बंद करून घेतात. घरात जाऊन पाणी पितात 5ही जण. आजोबा आधी शिव्या घालायला लागतात, की "नालायकांनो, तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही 6च्या आतमध्ये घरी या आणि अजून करताय काय तुम्ही? आणि गाडी कुठे आहे? गाडीचा आवाज आला नाही, गाडी अंगणासमोर थांबलेल्याचा. तुम्ही आलात कसे?" हे आता सांगते, "आजोबा जरा थांबा, सगळं तुम्हाला सांगतो. फक्त आमचा श्वासोश्वास जो वाढलाय तो थोडा शांत होऊ दे." 10 मिनिटं आजोबा एकटक त्यांच्याकडे बघत राहतात. 10 मिनिटांनी सोहम सगळ्या झालेल्या गोष्टी आजोबांना सांगतो, की "आजोबा असं-असं झालंय आमच्या बाबतीमध्ये. वेशीवरती येऊन गाडी बंद पडली. गाडीतून आम्ही खाली उतरलो. पहिला ड्रायव्हर उतरला, तो गायब झाला. त्यानंतर आम्ही उतरलो तर एक अशी आकृती आमच्या मागे लागली." आजोबा म्हणतो, की "नाही तिथली भुताटकी जी भुतावळ आहे, त्या करणी केलेले, उतार केलेले सगळे अतृप्त आत्मा त्या सीमेवरती असतात ह्या अमावास्येच्या दिवशी आणि ते वाट पाहत असतात, की कोण येतंय आणि आपण त्याला त्रास देतोय, त्याच्या शरीरामध्ये जातोय, त्याचं शरीर आपल्या कब्जामध्ये घेतोय. म्हणून तुम्हाला मी ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्या होत्या." तर ते म्हणतात, की "आता ह्या ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय घडलं असेल आजोबा?" ते म्हणतात, "ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय झालं असेल ते सकाळी आपल्याला कळेल, आता काही कळणार नाही. आता तिथे आपल्याला जाणार कसे? एवढी डेअरिंग करणार तरी कोण?" आता त्याच्या मामेभावाने, आत्तेभावानं जोरजोरात असा कणायला लागतो तो आणि तो जोरजोरात म्हणतो, की "आजोबा इथे दुखतंय. इथे काहीतरी झाल्यासारखं वाटतंय." इथे त्या आकृतीने हात ठेवलेला तेव्हा अंग थंडगार झालं होतं. पण आता जोरजोरात इथे वेदना होतायत. आजोबा दोघांचे शर्ट वरती करून बघतात ना, तर त्यांच्या पाठीवरती असे नखाचे ओरखडे असतात दोघांच्या पाठीवरती. सेम त्याच आकाराचे आणि रक्तबंबाळ सगळं शर्ट, टी-शर्ट झालेलं असतं. आणि ते आजोबा म्हणतात, "बघितलत ना, ह्या सगळ्या गोष्टी घडणार होत्या म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही कातळवेलीच्या आतमध्ये या." सगळ्यांना आता पश्चाताप झालेला असतो, तर करायचं काय? आजोबा आजींना सांगतो, सोहमच्या आई-वडिलांना सांगतो, की "आधी पहिल्यांदा तुम्ही हळद घेऊन या आणि दोघांच्या पाठीवरती जी जखम झाली आहे नखांची त्याच्यावरती लावा." त्यांना ती हळद वगैरे लावली जाते आणि आता ह्यांना रात्रभर झोप येत नाही. ते म्हणतात, "आमच्या बाबतीमध्ये झालं ते झालं, पण त्या ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय झालं ते अ, पाहणं औत्सुक्याचं असणार आहे किंवा पाहिलं पाहिजे नक्की त्याच्या बाबतीमध्ये काय झालं." सकाळ होते आणि सोहमचे बाबा, आजोबा आणि हे चौघे मित्र त्या वेशीवरती जातात. तर वेशीवरती एका रस्त्याच्या कडेला तो ड्रायव्हर जखमी अवस्थेमध्ये पडलेला असतो आणि त्याच्या पाठीवरती सेम तसेच ओरखडे जसे यांच्या पाठीवरती असतात तसेच त्याच्या पाठीवरती ओरखडे असतात आणि रक्तबंबाळ एक बाजू झालेली असते आणि ते धावत-धावत जाऊन त्याला पाणी भरवतात, त्याच्या डोळ्यावरती पाणी मारतात आणि त्याला थोडंसं शुद्धीमध्ये येतो तो आणि सांगतो, की "माझ्या पाठीवरती असा कोणीतरी हात ठेवला रात्री मी जेव्हा बॉनेट उघडून का इंजिनाकडे काहीतरी दुरुस्त करण्याचा प्रयत्न झाला. पहिलं मला थंड वाटलं एक 15-20 मिनिटं आणि त्यानंतर मात्र वेदना व्हायला लागल्या आणि त्यानंतर मी बेशुद्ध झालो आणि त्यानंतर माझ्या बाबतीत काय घडलं ते मला माहीत नाही." तर ह्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या, की ती जी कोण पांढरी आकृती होती ती तुमच्या केसाला धरून तुम्हाला फरफटत ओढत नेत होती आमच्या मागनं म्हणून. आणि हा सगळा प्रकार या सगळ्यांनी अनुभवलेला होता. ड्रायव्हरला काही गोष्टीच्या नंतर घडलेल्या काही गोष्टी त्याला माहीत नव्हत्या कारण तो बेशुद्ध झाला होता.
त्यालाही घरी नेलं जातं. डॉक्टर उपचार सगळ्यांवरती केले जातात आणि ह्या चौघांनाही कळतं की जी जुनी माणसं सांगतात ना, की भुताटकी असते किंवा प्रेतात्मा असतात, अतृप्त आत्मे असतात ना, त्या खऱ्याच आहे गोष्टी. त्याच्यावर काहीतरी तथ्य असतं. ह्या सगळ्याच गोष्टी काही थोतांड नसतात किंवा जुनी माणसं उगाच म्हणून किंवा मनोरंजन म्हणून ह्या गोष्टी सांगत नसतात. तर काहीतरी अनुभव त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये घेतलेला असतो आणि म्हणून ह्या गोष्टी सगळ्या त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळतात किंवा अनुभवाचे बोल आपल्याला ते सांगत असतात. त्यामुळे आपण ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता नये. ह्या सगळ्या गोष्टी आता त्यांना कळालेल्या असतात आणि मित्रांनो, अशा प्रकारे सोहमच्या त्या 2 मामेभावांनी, आतेभावांनी हा सगळा अनुभव घेतलेला असतो. तर मित्रांनो, ही जी भयकथा आहे ती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. या चॅनलवरती आपण सर्वजण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. मित्र-मैत्रिणींपर्यंत हा चॅनल शेअर करा. मित्रांनो, आजपर्यंत या कथेमध्ये मी आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.